बघा इथं आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. तर प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, द मीन अँड एस डी. ठीक आहे, म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन, मीन अँड एस डी ऑफ पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युशन. बघा आता आपल्याला मीन दिलेलं आहे आणि एस डी दिलेलं आहे. ऑफ पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युशन आर 60 अँड 5 रिस्पेक्टिवली. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जो मीन आहे, मग बघा सोल्युशन, मग सोल्युशन सगळ्यात पहिले मीन. मीन कशाने डिनोट करतो आपण, एक्स बारने. मग मीन इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला 60. आणि नंतर ना काय सांगितलं, एस डी. एस डी म्हणजे काय, सिग्मा. ठीक आहे, एस डी म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. मग एस डी जो आहे तो एस डी काय आहे, सिग्मा. सिग्मा इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला इथं 5 दिलेलं आहे. ठीक आहे, तर मग सिग्मा किती दिलेलं आहे आपल्याला 5 दिलेलं आहे. ठीक आहे, सिग्मा मी जर थोडा एक सारखाच दिसतोय तो. ठीक आहे, हा सिग्मा कसा काढला, सिग्मा इक्वल्स टू 5 दिलेलं आहे. काय सांगितलं आहे, फाइंड कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स. मग आता आपल्याला कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे सी व्ही फाइंड आउट करायचं आहे. मग इथं काय सांगितलं आहे, कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स, व्हेरियन्स सी व्ही इक्वल्स टू फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, मग आता सी व्हीचा फॉर्म्युला लिहा. मग सी व्हीचा फॉर्म्युला काय आहे की सी व्ही इक्वल्स टू काय राहतं, सिग्मा अपॉन एक्स बार. एक्स बार म्हणजेच मीन, म्हणजेच काय की एस डी अपॉन मीन इंटू 100 राहतं. ठीक आहे, हा काय फॉर्म्युला आहे. मग आता याच्यामध्ये पुट करायची व्हॅल्यू. तर बघा मग आपल्याकडे हे किती आहे, तो 5 दिलेलं आहे, काय सिग्मा अपॉन एक्स बार किती आहे 60, आणि इंटू काय येणार इथं 100 येणार. ठीक आहे, मग हा इथं डिवाइड करा. ठीक आहे, मग बघा इथं काय होणार, 500 डिवाइड बाय 60. मग हा 0 0 कट होणार. मग 6 आणि भाग द्यायचं 50. मग कॅल्क्युलेटरमध्ये करा वाटलं तर. ठीक आहे, तो 50 डिवाइड बाय 6. मग ते येणार आहे 8.33. किती येणार आहे 8.33. तर बघा मग आपल्याकडे सी व्हीची व्हॅल्यू किती आली 8.33. 8.33 वाटलं तर राऊंड अप करा, म्हणजेच लास्टला लिहायचं सी व्ही इक्वल्स टू 8.34. ठीक आहे, एकने काय केलं आपण राऊंड अप केलं, कारण की 3 रिपीटेड होतं. तर मग बघा आपल्याला काय आहे की इथं मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन दिलेलं होतं, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं होतं कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स. मग कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्सचा जो फॉर्म्युला आहे तो काय राहतो, स्टँडर्ड डेव्हिएशन अपॉन मीन इंटू 100. तर मग स्टँडर्ड डेव्हिएशन आपलं 5 आहे आणि मीन दिलेला आहे 60, आणि इंटू काय केलं 100. मग ते जे आलं आपण त्याला डिवाइड करून आपलं आन्सर आलं 8.34. ठीक आहे, तर हा एक 2 मार्काचा प्रॉब्लेम, पेपरला असला प्रॉब्लेम 2 मार्क लिहितो.